गोकर्ण उत्पत्तीची कथा आज आपण जाणून घेणार आहोत. फार वर्षांपूर्वी एक ऋषी यज्ञाकरिता समिधा आणण्यासाठी वनामध्ये गेले. काही गायी तेथे चरत असणाऱ्या त्यांना दिसल्या. समिधा एकत्र करत असताना अचानक त्यांच्या असे निदर्शनास आले की एका गायीच्या कानामधून एका पुत्राचा जन्म झाला. त्या गोमातेस ऋषींनी नमस्कार केला व त्या पुत्राला आपल्या आश्रमात घेऊन आले. त्या पुत्राचे नाव ऋषींनी गोकर्ण असे ठेवले. त्या पुत्राचे यथासांग संगोपन करून त्यास वेदविद्या प्रदान केली. वेदाचे संपूर्ण ज्ञान दिले. काही काळानंतर ऋषींना देवाज्ञा झाली व ते स्वर्गलोकी गेले. यामुळे गोकर्ण अत्यंत दुःखी झाला व आपल्या खऱ्या पित्याच्या शोधार्थ पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग या सर्व ठिकाणी गेला, परंतु तरीही त्याला शोध लागला नाही. शेवटी तो ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाजवळ गेला. ब्रह्मदेवाने त्याला सांगितले की तुझा पिता मोक्षगती पावला आहे. हे ऐकून गोकर्णाने पुत्रशोक सोडला व ब्रह्माजीस नमस्कार करून म्हणाला, पितामहा, मोक्ष कशाने मिळतो? तेव्हा ब्रह्माजीने गोकर्णास भगवान विष्णूंची भक्ती करावी, अतिथींचे पूजन करावे, नित्य शुद्ध सात्विक असावे असे सांगत असताना ब्रह्माजींनी वशिष्ठ विश्वामित्रांचा देवसभेतील वादविवाद, हरिश्चंद्र कथा, मुद्गल आख्यान, रोहिणी रुक्मांगद कथा, संध्यावली उपाख्यान, कीटकी आख्यान, श्वेतभूताख्यान अशा प्रकारच्या कथा सांगून गोकर्णास ज्ञान दिले. मुक्तिमार्ग सोपा व्हावा यासाठी तू शंकराची आराधना कर. भगवान शिव सुख करणारे आहेत, मोक्षदायी आहेत. हा विहाराचा प्रभाव आहे ते सांगून ब्रह्माजींनी गोकर्णास अमर्दक क्षेत्र जाऊन हरिहरांची आराधना करण्याचा उपदेश दिला. गोकर्णाने ब्रह्मदेवास साष्टांग नमस्कार केला व ब्रह्मदेवाच्या आज्ञेने पापनाशनासाठी अमर्दक क्षेत्राच्या परिसरातील पर्वतावर येऊन ऋषी मुनींनाही आश्चर्य वाटेल अशी कठोर तपश्चर्या करू लागला. त्यामुळे त्याच्या कठोर तपश्चर्येवर भगवान शंकर प्रसन्न झाले व नंदीवर आरूढ होऊन त्याच्या समोर प्रकट झाले. तेव्हा त्याच्या सर्व अंगावर रोमांच दाटून आले व त्याने भगवान शिवास साष्टांग प्रणिपात केला आणि गंभीर वाणीने श्री शिवाची स्तुती केली व वारंवार नमस्कार करून म्हणाला, हे देवाधिदेवा, आपल्या दर्शनापेक्षा अन्य मोठा लाभ कोणता असू शकतो? तेव्हा आपण या ठिकाणी या पर्वतावर गोकर्ण महादेव या नावाने विराजमान व्हावे अशी कृपा करावी. तरी मला आपण असा वर द्या की जे कोणी नरनारी या पर्वतावर राहून येथे तीर्थ स्नान करून तुझे दर्शन घेतील त्यांचे मनोरथ तुझ्या कृपेने पूर्ण होईल. तेव्हा श्री भगवान शंकरांनी तथास्तु असा वर प्रदान केला. तेव्हापासून या पर्वतास गोकर्ण पर्वत असे संबोधले जाऊ लागले व त्या शिवलिंगास गोकर्ण महादेव असे नाव प्राप्त झाले. हेच ते गोकर्ण महादेव मंदिर. हे स्थान मुख्य नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून दक्षिणेकडे जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती विराजमान आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला येथे भव्य यात्रा भरते. या दिवशी गोकर्ण महादेवाचे दर्शन घेता मोक्ष प्राप्त होतो असे सांगण्यात येते. हेच ते गोकर्ण महादेव मंदिर. हर हर महादेव.